गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? सो वाजले जवळपास 6:15. मी अजून झोपून उठायला जवळपास 3 वाजे वगैरे झोपलेली. ती आज उठली पण दोनदा मदत आणि पुन्हा झोपले. थंडी असल्यामुळे बऱ्यापैकी झोपते. सो आता करते आहे मी स्वयंपाक. आडण करते आहे. पहिल्यांदाच कुकरमध्ये आडण करते. याच्या आधी सगळं गंजामध्ये फोडणी वगैरे देऊनच बनवलेलं आहे. फर्स्ट टाइमच आज कुकरमध्ये करणार. काही काम आहेत आता बाहेरची. ॲक्च्युली आहे उद्या क्रिसमस सेलिब्रेशन आहे अन्वीच्या स्कूलमध्ये. सो त्याचंच काही थोडंफार सामान घ्यायचं आहे. बघू आता. रेड ड्रेस सांगितलं ॲक्च्युली, पण रेड ड्रेसच नाही आहे अन्वीकडे. थोडंसं जुगाड करावं लागेल उद्याला काहीतरी. चला. आणि मिंत्राचे पार्सल्स पोहोचलेले आहेत. त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. प्रयत्न करेन ट्यूजडेपर्यंत अपलोड करण्याचा. आजच आले, काही आले आहेत, काही यायला आहेत. सो विंटर वेअर्सचं काही कलेक्शन मी बोलवलेलं आहे. सो तो तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला. इकडे दाणे पण उकडायला मांडले होते मी. तुळीचे दाणे गावावरून आणले होते. सो म्हटलं उकडून घेते. कारण कसं आहे, जास्त दिवस ठेवू पण नाही शकत. जास्त दिवस ठेवलं तर मग ते एकदा जटर आले तर खाणं पॉसिबल नाही होत. आणि दाणे पण भरपूर आहेत आता घरी. चला करून घेते पटकन. तोपर्यंत दोघे पोहोचतात. आणि अन्वी उठण्याच्या आधी मला स्वयंपाक मांडायचा आधी गॅसवर. कारण एकदा ती उठली ना आजकाल, एकदा जर ती उठली ना तर अंगावरच राहते मग अर्धा तास वगैरे. तर इथे स्वयंपाक ठेवते, कुकर लावत आहे. आणि अन्वी उठलेली होती. ॲक्च्युली ती बेडवरच होती, रडते आहे. पण म्हटलं आधी कुकर लावून घेते पटकन. कारण एकदा तिला पकडलं की मग ती खाली उतरायला तयारच नसते अजिबात. सो आधी करून घेते पटकन. तोपर्यंत भाजी पण तयार होते एका साईडला आणि एका साईडला राईस पण तयार होतो. सो स्टँड पण नव्हतं लावलं. असंच घाईघाईत मोबाईल मांडून दिला आणि स्टार्ट करून घेतलं व्हिडिओ. भरपूरदा असं होतं ना की पॉसिबल नाही होत एकटं असल्यानंतर स्वयंपाक करणं. कारण लहान नाही म्हटलं तरी लहान मुलांच्या मूडवर डिपेंड असतं सगळं. अजूनही अन्वीला उठल्यानंतर तिला कुणीतरी पकडून ठेवायला लागतं. दाना बनवला मी. दाना 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 बनवला. दाना देऊ. दाना देऊ. दाना घेऊ. दाना कसं बंद दिसत आहे. दाना कोण बसली का? आमची अन्वी झोपून उठली आहे, पण खाली काही उतरायचं नाही आहे तिला. आता 1 तासाचंच पकडून राहावं लागेल. बरं झालं फोडणी देऊन झालेली आहे. कुकर लावलेला आहे आणि भात पण लावला त्या साईडला. बऱ्यापैकी थंडी आज अक्षरशः म्हणजे डोकं दुखायला लागलं होतं थंडीमुळे. आणि सगळे कापूस घालावं लागले. काना स्वेटर सगळं पॅक करून घेतलं होतं सकाळी स्वतःला. खूपच विचित्र डोकं वाटत होतं. खूप विचित्र. एकदम शूट पण करायचं होतं ॲक्च्युली आज सकाळी. पण एवढं डोकं दुखत होतं की पॉसिबलच नाही झालं. और हमें एक दिखी थी, कुछ ऐसी दिख रही थी, लेकिन हम डर के भाग गए क्योंकि हमें पता नहीं थी कौन सी थी. सातशे लाईन 780 ठीक आहे ना. इच्या साईडचे का अशामध्ये तुला पण पाहिजे ना. और इसके लिए भी पाहते ना तोपर्यंत तिचा बघू. अशी बेली चाललेली आपण सँडल नाही असं म्हणते काय इकडे बस. अरे तिथे बोल. कोणता नंबर आहे?
तिला मोठा लागतो थोडंसं, एक साईज मोठाच लागतो तिला. ठीक आहे. तू तर घेतलंच नाही ना. ते कुर्त्यावरही जातात ना वाले, कुर्तावरही जातात ना ते वाले. ये आणि इकडे ये, ते काय आहेत ना मोठे आहेत. आणि काय घेतो आपण काय घेतो? काय घेतो आपण? हिच्यासाठी हो. आणि कसं वाटतंय? तसं ब्लॅक मध्ये आहे का? नाही ब्लॅक मध्ये नको ना. एकसारखंच दिसेल हो ना. आणि कसं वाटतंय? छान वाटतंय. हा चला बस आणवी. आणि बस अजून ट्राय करायचं आहे. तुम्ही विचार करता शॉपिंग संपल्याचा, ऑलरेडी मी व्हिडिओ घातलेला आहे, काल अपलोड केलेला आहे. तर ही कसली शॉपिंग आहे? सो ही आहे अन्वीच्या बड्डेची शॉपिंग. ॲक्च्युली ड्रेसेस तर भरपूर आहेत तिच्याकडे, आता 1-2 ऑलरेडी पेंडिंग ड्रेसेस आहेत नवीन, आणि फक्त सँडल्स नव्हती तिची. ॲक्च्युली सँडल भरपूर दिवसाची होती जी खराब झालेली आहे ऑलरेडी. सो तेच घ्यायची होती ज्योती, जेणेकरून जो पण ड्रेस तिला वेअर करून द्यायचा आहे त्यावर मॅचिंग बघायचं होतं. पण जसं हवं होतं एक्झॅक्टली तसं मिळत नव्हतं. जे आवडलं होतं त्याच्यातलं साईज नव्हतं, ॲक्च्युली खूप छोटं होतं. नाही मोजरी म्हटलं तर ती एक्झॅक्ट फिटिंगची जर असली ना तर व्यवस्थित चालता येते. ही माझ्या जी हातामध्ये आहे ही आवडली होती आम्हाला, पण ती तिच्या साईज तिच्या एजनुसार भरपूर मोठी होती. अजून भरपूर ऑप्शन होते, पण अन्वेला काही कम्फर्टेबल वाटत नव्हतं. ती घालून स्वतःच घालून चालून बघायची. तिला आता जे घालून देत आहे तीच तशा पद्धतीचीच ती कम्फर्टेबल होती, कारण ती डायरेक्ट तिला वेअर करता येतं. तिला आता मॅक्समधून पण जी चप्पल घेऊन दिली होती ती पण तिला खूप कम्फर्टेबल आहे, कारण ती तिला स्वतः घालता येतं. डायरेक्ट पाय घातलं की इझिली चालला जातो. सो बाकीचे तर ती अजिबात तयार झाली नाही. अजून एक सगळे शेवटी आवडली होती, थोडंसं हिलमध्ये आहे ती, आणि म्हणजे कंटिन्युशनमध्ये हिल आहे, एकसारखं हिल आहे, एक डायरेक्ट हिल नाही आहे कुठलंच. सो ती एक आवडली होती, पण ती अजिबात तयार नव्हती त्या गोष्टीसाठी. ती जी घातलेली आहे त्याच पद्धतीचं तिला हवं होतं, पण त्याच्यामध्ये ऑप्शनच नव्हते, आणि मेन म्हणजे साईज नव्हतं. आवडलं तर होतं पण साईजच नव्हतं. सो मग फायनली नाही घेतलं अजयने, त्याच्यासाठीच घेतलेली आहे, फक्त त्याच्यासाठी शॉपिंग केलेली. मेघाला पण जे हवं होतं त्याचं पण साईज नाही मिळालं तिथे.